उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हडपसर दौऱ्यानंतर आज शरद पवार देखील आता हडपसर मतदारसंघात येत आहेत आणि शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि शरद पवार गटाची जी काही कार्यकारिणी बैठक आहे, आढावा बैठक आहे, ते देखील आज हडपसर मधील वानवडी परिसरात पार पडणार आहे। आणि आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी शरद पवारांचा मेळावा पार पडणार आहे, त्या मेळाव्याच्या ठिकाणी आपण आहोत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता ऍक्शन मोडवरती आल्याचं म्हटलं जातंय। प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। प्रशांतजी, काय दादा आले त्यानंतर आता पवार साहेबांना तुम्ही घेऊन आलात? नाही, पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत हे मागच्या 12-15 दिवसावरच ठरलं होतं। सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी मतदारसंघात आले, अर्थात ते त्यांना यावं लागलं, कारण की या मतदारसंघाने 2024 नोव्हेंबरच्या निकालामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तब्बल 1,27,000 मतं दिली। त्यामुळे महानगरपालिका अडचणीत हे साधारणतः आता तिथे सत्ताधारी विद्यमान आमदारांना ते लक्षात आल्यामुळंच या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांना गलीबोळात फिरावं लागलं। पण ठीक आहे, माननीय उपमुख्यमंत्री आले आणि त्यांनी हडपसर विधानसभेतले सगळे साचलेले प्रश्न बघितले, याच्यातच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे। पण ते येऊन गेल्यानंतर सुद्धा फार काही परिस्थिती सुधारलेली नाही। पण आज पवारसाहेब येत आहेत। पवारसाहेब नुसत्या हडपसर मतदारसंघातच नाही तर शहरात एकूणच बिघडलेली परिस्थिती, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असताना सुद्धा सगळे स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणून घेत असताना सुद्धा जे पुणे पाण्याखाली बुडालंय, जे पुणे ट्रॅफिकमध्ये अडकलंय, जे पुणे जगाच्या 223 देशांमधल्या हजारो शहरांमध्ये 5व्या नंबरला आलंय, त्या शहराला काहीतरी योग्य संदेश नक्की देतील अशी मला खात्री आहे। पण मग हडपसरवरतीच खास करून लक्ष अजित पवारांचं देखील आहे, ज्यांनी सुरुवात त्या उपक्रमाची हडपसर पासून केली। तुम्ही देखील आता मेळाव्याची सुरुवात हडपसर पासून करतायत। हडपसरवरती विशेष लक्ष आहे महापालिकेच्या तोंडावरती? एक नक्की आहे की हडपसर विधानसभा असेल, वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ असेल, खडकवासला विधानसभा मतदारसंघ असेल, त्याच्यानंतर पर्वती असेल, यांच्याकडून आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत। अर्थात कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर सुद्धा खूप चांगला आकडा देईल, कोथरूड सुद्धा खूप चांगला आकडा देईल। त्याच्यामुळं आम्ही खूप चांगल्या ताकदीने महानगरपालिकेमध्ये पक्ष म्हणून आणि आघाडी म्हणून नक्की त्या ठिकाणी पुनरागमन करू। नक्कीच तुम्ही ताकदीचं म्हणतायत आणि आकडा देखील म्हणताय। काय साधारणतः काय तुम्ही अंदाज ऐकून काय डोक्यात काय तुमच्या किंवा पक्ष पातळीवरती काय कशा पद्धतीने? 83 हे बहुमताचा आकडा आहे 165 मध्ये। त्याच्यामुळे खात्री आहे की त्या बहुमताच्या आसपास आघाडी नक्की जाईल। त्याचं कारण आहे की शहरवासी आता चिडलेले, शहरवासी संतप्त आहेत। शहरामध्ये कुठेही असा एक विभाग शिल्लक राहिला नाही जो खूप चकाचक आहे, खूप चांगला आहे, कुठल्या प्रकारची अडचण नाही। सगळेच बानेर बालेवाडीपासून ते मांजरीपर्यंत आणि धानोरी खराडीपासून तिथेच कात्रच्या बोगद्यापर्यंत न सुटलेल्या प्रश्नांची नाही का यादी खूप मोठी आहे। पण मला खात्री आहे की लोक स्वतःहून बाहेर पडून, म्हणजे घराच्या बाहेर ज्यावेळेस मतदानाला येतील त्यावेळेस भाजपला आणि महायुतीला हद्दपार करायचा हाच त्यांचा इरादा असेल। 2 नंबरची लढाई आहे असं देखील म्हटलं जातं। काही राष्ट्रीय विश्लेषक किंवा राष्ट्रीय पक्षांचे नेते म्हणतात की 2 नंबर भाजप ज्या पद्धतीने तयारी करते, मग अजित पवारांची राष्ट्रवादी राहील की तुम्ही राहणार, अशी देखील चर्चा आहे। हे मी तुम्हाला एक सांगतो, माझा पक्ष राज्यात सत्तेत नाही, देशात सत्तेत नाही, पण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा आकडा हा दमदार असेल आणि इतरांपेक्षा मोठा असेल। अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा मी एकच सांगतो तुम्हाला की आकडा चांगला आणि मोठा असेल। कुणाला कमी लेख नाही आणि आम्ही मोठे दाखवण्याचा प्रयत्न नाही, पण ज्या पद्धतीने प्रभाग रचना झाली, ज्या पद्धतीने इच्छुकांच्याकडे इच्छुकांची मोठी ताकद आहे, त्याबद्दल मला खात्री आहे की आम्ही खूप चांगला आकडा किंबहुना 2017च्या आकड्याच्या आसपास जाऊन त्याच्याही पुढे जायचा आम्ही नक्की प्रयत्न करू। अजित पवारांनी या ठिकाणी सगळं फिरलेत, बऱ्याच म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघात लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत। काय वाटतंय, सगळं बदल होईल असं वाटतंय? ते सगळं बिलकुल नाही। त्याचं कारण आहे की हडपसर मतदारसंघात अजितदादांच्याच पक्षाचे आमदार जे आहेत त्यांना तब्बल आता 6 वर्ष पूर्ण होतात। त्याच्यातली 1.5 वर्षाचा 13 महिन्याचा अपवाद सोडला तर ते सतत सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून राहिलेत। तरी सुद्धा इथं आजची परिस्थिती अशी आहे की हे प्रश्न सोडायला 10 वर्ष कमी पडतील अशा प्रकारची आमदारांचे एकूणच जे काय कार्यकर्तृत्व आहे, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पक्षाची मिळणारी साथ, ह्या सगळ्या गोष्टी महायुतीतली सुंदोपसुंदी बघता हे प्रश्न लगेच सुटतील असं मला वाटत नाही। अर्थात अजितदादांनी केलं तर मी त्यांचे हडपसरकरांच्या वतीने, पुणेकरांच्या वतीने जाहीर आभार मानेल, पण तशी संधी मला मिळणार अशी मला नक्की वाटतं। धन्यवाद। तर आज शरद पवारांच्या उपस्थितीत मेळावा पार पडतोय आणि ही संपूर्ण जी काही तयारी आहे अर्थातच महापालिकेची आहे आणि प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की आम्ही निश्चितच चांगला आकडा गाठू असा विश्वास प्रशांत जगताप या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.